गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। बरं, तुम्ही तर थंबनेल पाहिलंच असेल की आज आपल्याला आपल्या मुलांना गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे समजून सांगायचं आहे। तुम्ही सांगितलं आहे का? नसेल सांगितलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मुलांवर कोणता संस्कार करायचा आहे तेही मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, आजकाल मुलं इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जातात। तुमची मुलं नसतील जात तर तुम्ही खूप भाग्यवान आहात असं मी समजेल की मराठी शाळांमध्ये सर्व काही सेलिब्रेट केलं जातं। सगळ्या गोष्टी ह्या आपल्या ज्या संस्कृतीतल्या असतात त्या तिथे केल्या जातात। कारण की माझंही शिक्षण हे मराठी मीडियम मधून झालेलं आहे, तर आमच्या शाळेमध्ये एक 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 किंवा दोन लेक्चर 2 तास असायचे हे की त्या दिवशीचं जे काही महत्त्व आहे ते त्या दिवशी सेलिब्रेट करण्यासाठी। मग भाषणं वगैरे व्हायची गुरुपौर्णिमेला आणि असं जयंती असायची तेव्हा पण अशीच भाषणं व्हायची। एखादा पिरियड तरी त्याच्यामध्ये त्या साजरी करण्यामध्ये जायचा। पण आता इंग्लिश मिडियमचं स्कूल आहे त्यामुळे तिथं हे काही सगळं सेलिब्रेट होत नाही, तर ही सगळी जबाबदारी ही पालकांवरच असते। त्यामुळे तुम्ही सांगितलं नसेल तर जरूर आपल्या मुलांना गुरुपौर्णिमा म्हणजे काय हे समजून सांगा आणि सोप्या भाषेत सांगा। आता हा जो मी काही श्लोक इथे म्हटला आहे तो तुमच्या मुलांनाही यायलाच हवा। नसेल येत तर नक्कीच त्यांना रोज डेली बोलायला सांगा आणि कोणताही श्लोक किंवा मंत्र जर तुम्ही मुलांना बोलायला सांगत असाल तर त्याचा अर्थही त्यांना नक्की सांगा। आता जो हा काही श्लोक आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, म्हणजे जे गुरु आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासारखंच कार्य आपलं जीवन घडवताना करत असतात। म्हणजेच काय कार्य करतात ब्रह्मा विष्णू महेश हे तरी मुलांना माहीतच असायला हवं। ब्रह्मा हे सृष्टीचे रचेता किंवा निर्माण करता आहे, म्हणजे ही सृष्टी कोणी निर्माण केली आहे तर ब्रह्मदेवांनी निर्माण केली आहे। या सृष्टीचं पालन कोण करतं तर विष्णू करतात, हे मुलांना खरंच माहिती असायला हवं। आणि या सृष्टीचा संहार कोण करतं तर ते आपले महादेव आहेत। तसंच ह्या तिघांचं जे कार्य आहे तेच कार्य आपले गुरु आपल्या जीवनात करत असतात। तर ते कसं करतात? जे गुरु असतात ते आपले जे काही शिष्य असतात त्यांच्या आयुष्याला चांगल्या प्रमाणे निर्माण करतात, चांगल्या पद्धतीने घडवतात, म्हणजे ते एक निर्माण करण्याचं काम करतात। त्याचबरोबर ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या पुढे त्याच्यात मुलांना अजून चांगलं पारंगत करण्यासाठी ते मेहनत घेत असतात। म्हणजेच ते त्या गोष्टींचं पालन करतात, त्या गोष्टींमध्ये अजून काही सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि संहार करतात। तर कोणत्या गोष्टीचा? जर प्रत्येकामध्ये बघा काही ना काही वाईट गुण असतात, प्रत्येकातच काही ना काही दोष असतो। जसे चांगले गुण असतात तसे वाईटही गुण असतात। त्या वाईट गुणांचा संहार करण्याचे काम गुरु करतात। म्हणजे आपण काही चुकत असेल तर ते आपल्याला समजून सांगतात की हे चुकीचं आहे, हे करू नको। तर मुलांना सांगा की गुरुचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप असतं आणि ही गोष्ट मुलांना जरूर सांगा की प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याचे पहिले गुरु म्हणजेच त्याचे आई वडील असतात। आई वडीलच हे सगळ्यात मोठे गुरु असतात आणि बाकीचेही गुरु असतात पण ते नंतर। पण आपल्या आयुष्याला खरा अर्थ देणारे गुरु म्हणजे हे आई वडीलच असतात। कारण की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपले आई वडील आपल्याला सर्व काही चांगल्या वाईट गोष्टी सगळं काही समजून सांगतात। त्यामुळे आपल्या आयुष्याचे सगळ्यात महत्त्वाचे आणि पहिले गुरु हे आपले आई वडीलच असतात। तर आणि दुसरे आणि अजून कोण कोण गुरु असतात तर आपल्या शाळेत जे आपल्याला शिकवतात ते आपले गुरुजन म्हणजेच आपले शिक्षक हे आपले गुरु असतात। किंवा आपल्याला ज्या काही गोष्टीतून काहीतरी ज्ञान मिळतं, काहीतरी कोणीही आपल्याला एखादी गोष्ट मार्गदर्शन करत असतो तर तो व्यक्तीही आपला गुरुच असतो। सोप्या भाषेत मुलांना समजून सांगा। आणि गुरु ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे काय तर गु म्हणजे अंधकार किंवा अज्ञान दूर करणारा व्यक्ती जो असतो तो म्हणजे गुरु असतो। रु म्हणजे दूर करणे आणि गु म्हणजे अंधकार किंवा अज्ञान। ह्या अंधकारापासून किंवा अज्ञानापासून आपल्याला जो दूर करतो किंवा आपलं ज्ञानामध्ये जो वृद्धी करतो तो व्यक्ती म्हणजे गुरु।
आणि संस्कार काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. तर ही गुरुपौर्णिमा कधी सेलिब्रेट करतात, कधी साजरी करतात हेही मुलांना सांगा, कारण की आजकाल मुलांना इंग्लिशच जास्त माहीत असतं, त्यामुळे मराठी महिनेही प्रॉपर माहीत नसतात. तर तेही मुलांना जरूर शिकवा. तर आषाढ महिना जो असतो मराठी महिना, आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे जी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. महर्षी व्यास जे आहेत त्यांचा जन्मदिवस म्हणून ही त्या दिवशी ही साजरी करण्याची गुरुपौर्णिमा प्रथा सुरू झाली आहे. खूप मोठे ऋषी होऊन गेले आहेत महर्षी वेद व्यास. त्यांनी खूप सारे गोष्टी आपल्यासाठी आपल्याला ग्रंथांच्या रूपात आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यांना एक देवाचा अवतार असंच म्हणतात. तर हेही मुलांना जरूर सांगा. आणि बघा, आई वडील हे आपले पहिलेच गुरु असतात. पहिल्या काळी कसं होतं की मुलं गुरुकुलमध्ये जायची आणि मग तिथे त्यांना गुरूंचा खूप वेळ पूर्ण म्हणजे काही कालावधी, काही वर्षांपर्यंत त्यांना सहवास मिळायचा. पण आजकाल आपली मुलं ही फक्त स्कूलमध्ये 4-5 तास जातात, बाकीच्या वेळ ते आपल्याबरोबरच असतात. म्हणजे सगळ्यात जास्त जबाबदारी ही आईवडिलांचीच असते. तर आपण ह्या गोष्टी विसरून चालणार नाही की आईवडिलांचा, एका मुलाला घडवण्यामध्ये त्याच्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा असतो. आणि कोणत्याच आईवडिलांना असं वाटणार नाही की त्यांचं मूल वाईट पद्धतीने घडावं. प्रत्येक आईवडिलांना हेच वाटतं की त्यांचं मूल हे चांगल्या पद्धतीने वाढावं, त्या सगळे काही चांगले गुण आपल्या मुलात असावे. तर मुलांना आजपासून एक संस्कार नक्कीच तुम्हाला घालायचा आहे, तो म्हणजे नमस्काराचा किंवा पाया पडण्याचा संस्कार. आता बघा, आजकालची मुलं फक्त एक्झामला जाताना, परीक्षेला जातानाच आईवडिलांच्या पाया पडतात. तर आपल्याला ही पद्धत बदलायची आहे आणि याचं महत्त्वही मुलांना सांगा समजून. बघा, आता मला हे कसं सुचलं म्हणजे आताच माझ्या मुलाची युनिट टेस्ट झाली, तेव्हा तो आमच्या दोघांच्याही पाया पडून जायचा. तर म्हटलं चला आता ह्या गुरुपौर्णिमेपासून, म्हणजे मी त्या दिवसापासूनच कंटिन्यू त्याला आता रोज आमच्या दोघांच्याही पाया पडण्याची सवय लावलेली आहे. आम्ही 3 जण असतो. तर मोठ्यांच्या पाया पडण्याची सवय मुलांना लावा दररोज. आणि माझा मुलगा डेली तर परमेश्वराच्या, भगवंताच्या आता पाया पडतोच. त्याचे काही स्तोत्र मंत्र असतात ते तो सर्व बोलतोच. ते मी तुमच्याबरोबर नक्कीच एका व्हिडिओमध्ये शेअर करेन. पण मोठ्यांच्याही पाया पडणं हा एक संस्कार मुलांना माहीत असला पाहिजे. आणि आपण नाही सांगितलं तर त्यांना कुठून समजणार आहे. तेव्हा म्हटलं आता मी त्याला समजून सांगितलं आणि आता तो दररोज आमच्या पाया पडतो. आणि पाया पडण्याचं महत्त्वही त्यांना सांगा. बघा, आपण जेव्हा कोणाच्याही पायावर डोकं ठेवतो किंवा वाकून पाया पडतो, तर आपलं जेव्हा मस्तक खाली वाकतं तर तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन असतं ते सुधारतं. आणि हा एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. अध्यात्माबरोबर व्यायामाचाही याच्यामध्ये सहभाग आहे. आणि दुसरं म्हणजे बघा, जेव्हा पण तुमच्या पायावर कोणी डोकं ठेवत असेल, म्हणजे कधी ना कधी तुमच्या पाया कोणी ना कोणी पडतच असतं. तर मला हे सांगायचं आहे की जर तुमच्या पायावर कोणी मस्तक ठेवलं तर त्याला जरूर काही ना काही आशीर्वाद द्या. मी माझ्या आईकडून ही गोष्ट शिकली. जेव्हा मी लहान होती तेव्हा माझ्या आईच्या कोणीही पाया पडायला आलं की ती छान काय बोलायची. मग मी म्हणजे मला कळलं की कोणाच्या पाया पडलं का आपल्याला असं छान बोलायचं असतं. मग मी तिला विचारलं की असं का, म्हणजे का बोलायचं असतं. मग ती बोलली, अगं कोणीतरी आपल्या पाया पडतात त्याला आपलंही कर्तव्य आहे की आपण त्याला काहीतरी छान आशीर्वाद द्यावा. आणि खरंच तो आशीर्वाद ऐकल्यावर आपल्याला खरंच छान वाटतो. आणि जर आपल्या पायावर कोणी आपण समजा तुम्ही कोणाच्या तरी पाया पडलात आणि तुम्हाला त्याने काहीच बोललं नाही, तर तुम्हाला पण असं थोडंसं वाटतं की काय याच्या पाया पडून पण हा काहीच चांगला आपल्याला बोलणार नाही. म्हणजे की जेव्हा पण तुमच्या पायावर कोणी डोकं ठेवेल तर त्यांना छानसा आशीर्वाद द्या. काही नाही तर सुखी राहा एवढं तरी बोला. माझी आई खूप छान आशीर्वाद द्यायची म्हणून तिच्या पाया पडायला भरपूर जण यायचे. आम्ही चाळीत राहायचो. तर आई छान बायांना आशीर्वाद द्यायची की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, यशवंत भव, असे छान आशीर्वाद द्यायचे. म्हणून तिच्या कायम बऱ्याच जणी पाया पडायला यायच्या, काही संसद असली काही असलं. आणि मग हे मला माहीत झालं की कोणी पाया आपला आशीर्वाद घ्यायला आलं तर त्याला शुभ वचन आपण नेहमी बोलावं. आणि जेव्हा आपली मुलं आपल्या पाया पडतील तेव्हा नक्कीच त्यांना काही ना काही तुम्ही शुभ बोला. कारण की त्या ज्या लहरी असतात, पॉझिटिव्ह लहरी असतात, त्या आपल्या मुलांचं रक्षण करणार आहे. वेदू जेव्हा माझ्या पाया पडतो तेव्हा एक्झामच्या वेळेस जेव्हा पडतो, आता तर तो डेलीच पडत आहे, पण एक्झामच्या वेळेस जेव्हा पाया पडतो तेव्हा मी त्याला नेहमी काही ना काही छानच बोलत असते. सुखी राहा, आयुष्यमान भव, यशवंत भव, खूप मोठा हो. तुमच्या भाषेत तुम्हाला जे बोलायचे ते ऐकून त्यालाही आनंद होतो. आणि ज्या काही ह्या पॉझिटिव्ह
ह्या सकारात्मक लहरी आहेत त्या तुमच्या मुलाचं संरक्षण करणार आहे। आणि हा आशीर्वाद आई वडील कधीच कोणतेच मुलाला चुकीचा म्हणजे वाईट बोलत नाही, त्यामुळे आई वडिलांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला कधी कामी पडेल सांगता येत नाही। हे एक प्रकारचं पुण्यच आहे, तुम्ही पुण्य जतन करत आहात हे मुलांना सांगा। हा आशीर्वाद तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल आणि हे असा आशीर्वाद घेणं किती महत्त्वाचं आहे हेही तुम्ही तुमच्या मुलांना समजून सांगा। आणि हा संस्कार तुम्हाला फक्त 8 दिवस बोलायचा आहे, मुलं विसरणार आहे। देवाच्या पाया पडून झालं का तुम्हाला सांगायचं आहे की आता आईच्या आणि पप्पांच्या पाया पडा किंवा आईच्या आणि बाबांच्या पाया पडा, आजी आजोबा असतील तर त्यांच्याही पाया पडायला लावा। माझ्या सासूबाई इथे नसतात, गावी असतात, तर आता तर आम्ही दोघेच आहोत, तर मुलांना सांगा। 8च दिवस तुम्हाला सांगायचे, 9व्या दिवशी त्याच्या ते लक्षात राहणार आहे आणि तो स्वतःहून आवर्जून पाया पडणार आहे। त्यामुळे हा संस्कार नक्कीच करा आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ तुम्ही ज्या दिवशी पाहाल त्या दिवसापासून तुम्ही हा संस्कार तुमच्या मुलावर केला तरी काही फरक पडत नाही। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।